विश्वाची प्रेमकथा भाग 3 आतापर्यंत. कारण प्रत्येक प्रियकराला वाटतं आपल्या जोडीदार प्रेयसीने आपल्याला दुसऱ्या कोणासोबत पाहून थोडी तरी ईर्ष्या दाखवावी, पण त्या बाबतीत तिचा ठणठण गोपाळा होता. तिच्या अतिसमाधानी स्वभावाने तीच स्वतः एक दिवस सगळं माती करून घेणार होती. इथून पुढे वर्तमान काळ. गुड मॉर्निंग, मी तुमचा कॅप्टन विश्वजित राजरत्न. त्याचा माईकमध्ये बोलतानाचा चुंबकीय आवाज तिच्या कानी पडला आणि ती परत वर्तमान काळात आली. तिलाही सगळ्यांसारखा तोच प्रश्न पडला की आज यांचं लग्न होतं मनवा मॅडमसोबत, मग हे इथे कसे, काय झालं असेल? आमच्यासोबत हा अविस्मरणीय प्रवास करण्यासाठी धन्यवाद. लेडीज अँड जेंटलमेन, प्रिन्स क्रूज लाईनच्या ह्या जहाजावर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तो बोलत होता. त्याच्या आवाजात किंचितही काही फरक नव्हता. नेहमीप्रमाणेच प्रवाशांचा उत्साह वाढवणारा त्याचा आवाज सगळ्यांच्या कानी पडला. त्याच्या व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा सर्वांवर प्रभाव पडला. एक कॅप्टन म्हणून सर्व प्रवाशांची आणि क्रूज मेंबरची सेफ्टी ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल, तर निर्धास्त होऊन प्रवासाचा आनंद घ्या. काहीही गरज लागली तर लगेच कळवा. आम्ही 24 तास तुमच्या सेवेत आहोत. आपल्या सगळ्यांचा प्रवास सुखमय हो. धन्यवाद. विश्वजितने बोलून माईक बाजूला ठेवला. आता त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला होता. कोणाला वाटलंच नसतं की ह्याच माणसाने आत्ता प्रवाशांना उत्साहवर्धक शब्द ऐकवले असतील. आता त्या जहाजासोबत विश्वजित आणि ताराचा प्रवास सुद्धा सुरू झाला होता. तारा तिच्या कामात व्यस्त होती सध्या. तोही त्याची ड्युटी व्यवस्थित पार पाडत होता, पण बॅक ऑफ द माइंड तो डिस्टर्ब होता. ह्या दिवसाची त्यांनी बरीच स्वप्न रंगवली होती. तिला म्हणजे मनवाला वधूच्या वेशात पाहायचं होतं त्याला. आज त्याची मनवा पूर्णपणे त्याची झालेली असती. त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं होतं. तिच्या भांगेत कुंकू भरायचं होतं त्याला. तिच्या गळ्यात स्वतःच्या नावाचं मंगळसूत्र बांधायचं होतं. तिच्या त्या सुंदर सौभाग्यवतीच्या रूपाला बघत राहायचं होतं. शरीराने ते केव्हाच एक झाले होते, पण एक बायको म्हणून ती आज स्वतःला आपल्या स्वाधीन करेल हा गोड विचार केला होता त्याने. आज ह्या वेळी त्याच्या अवतीभोवती रोषणाई, संगीत, हसण्या खिदळण्याचे आवाज, जेवणाची मेजवानी, शुभेच्छांचा पाऊस हे सगळं असायला हवं होतं. पण तो एकटा उभा होता त्याच्या केबिनमध्ये. वर स्वच्छ असं निरभ्र आकाश आणि खाली तरंगणारा फेसाळ समुद्र आणि मध्ये तो एकटाच. त्याच्या प्राणप्रिय असलेल्या आईचा अपमान तो सहन करू शकत नव्हता. त्याची आई म्हणजे त्याचा जीव आणि त्याच जीवाला रडवलं होतं मनवाले. तिने फक्त माफी जरी मागितली असती तरी त्याने स्वतः त्याच्या आईच्या पायात पडून तिला माफ करायला लावलं असतं, पण ती माफी मागायलाच तयार नव्हती. माझी काही चूक नाही तर माफी का मागू, ह्यावरच अडून बसली होती. त्याने तिला खूप समजावलं. तुला जर वाटत असेल की तुझी चूक नाही, तरी माफी मागितली तर तू लहान होणार नाहीस. तरी ती तयार नव्हती. उलट रागात जास्तच बोलत होती. तुला माफी मागायची नसेल तर हे लग्न कॅन्सल झालं असं समज, तोही रागात म्हणाला. त्याला वाटलं ती आता तरी तयार होईल माफी मागायला, पण ती लग्न मोडायला तयार झाली पण माफी मागायला तयार नव्हती. मग त्यानेही तिला थांबवलं नाही. तिच्यात गुंतला गेला होता तो. तिलाच त्याच्या भावी आयुष्याची जोडीदार मानलं होतं त्याने, म्हणून ही गोष्ट मनाला लागली होती. घरी विनाकारण बसून राहणं त्याच्या स्वभावात बसत नव्हतं, म्हणून लगेच त्याने ड्युटी जॉईन केली. पण त्याच्या वडिलांना त्याची काळजी वाटली, म्हणून विश्वजितच्या मावस भावाला म्हणजे ओमला सुद्धा त्यांनी त्या क्रूजवर सुट्टी घालवायला पाठवलं. एक आनंदी व्यक्तिमत्व होतं त्याचं. त्याच्यासोबत विश्वजितला सुद्धा बरं वाटेल हा विचार केला त्यांनी. आता रात्र झाली होती. बऱ्याच वेळापासून विश्वजित शिपच्या ब्रिजमध्ये काम करत होता. तिथूनच सगळे कंट्रोल हाताळले जातात. ही एक मोठी केबिनप्रमाणे असलेली जागा होती. इथून शिपच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी कंट्रोल करता येऊ शकत होत्या. काही नेव्हिगेशन क्लिअर करून सांगितले त्याने. GPS पाहिलं आणि आत्ताच काही वेळापूर्वी त्याने शिपचा आजचा सेकंड राऊंड मारून सगळं चेक करून घेतलं. सगळं व्यवस्थित आहे याची पडताळणी केली. मगच त्याने सेकंड ऑफिसरला काही जबाबदारी दिली आणि काही तासांसाठी फ्री झाला. कामामध्ये बराच वेळ गेला होता,
पण आता पुन्हा त्याच ठिकाणी येऊन आठवणी डोक्यात यायला सुरुवात झाली होती. म्हणून तो केबिनच्या बाहेर आला आणि त्या जहाजाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर गेला, जिथे ओपन टेरेस होतं. तिथे सध्या कोणीच नव्हतं. त्याला एकांत हवा होता. तो शिपच्या अगदी टोकाच्या भागाला येऊन उभा होता. ती जहाज पाण्याला चिरून पुढे जात होती. तो तेच पाहत होता, पण डोक्यात विचार दुसरे होते. सर, कॉफी. एक नाजूक अशा आवाजाने त्याची तंद्री भंग केली. त्याने वळून मागे पाहिलं. एक क्रू मेंबर होती. तिच्या युनिफॉर्मवरून त्याला कळलं. मध्यम उंची, गोरा वर्ण, मोठे डोळे. मी मागवली का? त्याने तिच्याकडे पाहून विचारलं. नो नो सर, सॉरी, मी परत घेऊन जाते, ती म्हणाली. असू दे, तो म्हणाला आणि तिच्या हातात असलेल्या ट्रेमधून कॉफीचा कप घेतला. तो कप हातात घेऊन तो वळला आणि पुन्हा त्या जहाजाला पाण्याला चिरताना पाहू लागला. एक घोट घेतला आणि त्याला काहीतरी रिअलाईज झालं. तो लगेच मागे वळला. 1 मिनिट. त्याच्या बोलण्यावर ती जागीच थांबली आणि मागे वळली. तू तीच मुलगी आहेस ना, जिने माझ्या युनिफॉर्मवर कॉफी सांडवली होती 6 महिन्यांपूर्वी? विश्वजितने विचारलं. हो हो सर, पुन्हा एकदा त्यासाठी माफी मागते. रिअली सॉरी, ती खाली मान करून म्हणाली. इट्स ओके. ह्या कॉफीच्या टेस्टमुळे लक्षात आलं मला. वेगळी आणि छान चव आहे कॉफीची. इफ यू डोंट माइंड, तू रोज बनवून देऊ शकशील का? विश्वजितने विचारलं, कारण कॉफीची अशी चव त्याने कुठेच चाखली नव्हती आणि ही चव त्याला खूप आवडली. हो सर, नक्कीच. इट वुड बी माय प्लेजर, ती ओठ रुंदावून म्हणाली. थँक्स. मला दिवसातून 3 वेळा कॉफी लागते. सकाळी 7:30 वाजता, दुपारी 4 वाजता आणि रात्री 10:30 वाजता, त्याने सांगितलं. ओके सर, लक्षात ठेवेल मी, तारा म्हणाली. आतून तिचं हृदय नाचत होतं. त्यांना माझ्या हातची कॉफी अजून लक्षात आहे, 6 महिन्यानंतर सुद्धा. आणि त्यांना एवढी आवडली की रोज मलाच बनवायला सांगत आहेत. म्हणजे मला रोज 3 वेळा त्यांना खूप जवळून बघता येईल, बोलताही येईल. बोलता येईल म्हणजे कॉफी दिल्यावर तो थँक्स म्हणेल आणि ही यू आर वेलकम म्हणेल. हेच ते बोलणं. असो, दा, इथे आहेस तू? बोर होतंय आता मला खूप, ओम त्याच्याकडे जात म्हणाला. ओम, प्लीज मला शांत राहू दे. गप्पा मारण्याच्या मूडमध्ये नाही आहे मी सध्या, विश्वजित म्हणाला. त्यावर ओम थोडा चिडला, पण लगेच त्याचं लक्ष समोर ताराकडे गेलं. मिस, प्लीज तुम्ही तरी मला कंपनी द्या, नाहीतर ही बोरियत माझा जीव घेऊन राहील, ओम नाटकी सुरात म्हणाला. आणि त्यावर तारा खुदकन हसली. तिच्या हसण्याचा आवाज विश्वजितने ऐकला होता, पण त्याने तिच्याकडे पाहिलं नाही. समोरच पाहत राहिला. ओमच्या बोलण्यामुळे तारा त्याच्या थोडं जवळ जाऊन थांबली होती. शिपला जो ग्रिलसारखा भाग होता त्याला टोकून उभा होता तो, आणि त्याच्या बाजूला गेली ती व्यवस्थित अंतर ठेवून उभी राहिली. विश्वजित आणि तारा समुद्राकडे चेहरा करून उभे होते आणि ओम त्यांच्यामध्ये उभा होता. तो सुद्धा आता समुद्राकडे चेहरा करत वळला. व्हॉट इज युअर गुड नेम मिस? ओमने ताराला तिचं नाव विचारलं. तारा, तिने हलकं हसून सांगितलं. तारा म्हणजे तो तारा का? ओमने आकाशात एका ताऱ्याकडे बोट करत तिला विचारलं. हो, तारा यावेळी सुद्धा हसली. तुम्ही खूप लकी आहात, ओम तिला म्हणाला. असं का वाटतं तुम्हाला? ताराने सुद्धा सहज विचारलं. ओमचा स्वभाव तिला आवडला होता आणि तो कॅप्टनचा भाऊ आहे, तर त्याच्याशी चांगलं बोलावंच लागणार होतं. पण तो तिला नशीबवान आहेस असं का म्हणाला हे मात्र तिला कळलं नाही. कारण तुम्हाला रोज एवढं छान दृश्य पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं, एवढं सुंदर समुद्र पाहायला मिळतो, ओम समुद्राकडे पाहत तिला म्हणाला. हाच समुद्र जेव्हा रौद्र रूप धारण करेल ना, तेव्हा तुम्हीच त्याला 2 बोल ऐकवाल, ज्याचे तुम्ही आता एवढं गुणगान गात आहात, तारा म्हणाली. हो, तेही आहे. ओम तिच्या बोलण्यावर सहमत होता. विश्वजित त्याचं बोलणं ऐकत होता. ताराचं उत्तर त्याला आवडलेलं, पण सध्या त्याला बोलण्याची इच्छा नव्हती. तो फक्त ऐकत होता. तुम्ही तुमच्या फॅमिलीला मिस करत असाल ना?
कसं राहता फॅमिलीपासून एवढे दिवस दूर? ओमने विचारलं. इथेही माझी फॅमिली आहे. हे आकाश मला माझ्या बाबांसारखं वाटतं. हा समुद्र माझ्या आईसारखा आहे. तारा एकदा आकाशाकडे आणि एकदा समुद्राकडे पाहत म्हणाली. ते कसं? ओमने विचारलं. माझे बाबा कधी मला रागवतात, कधी खूप लाड करतात, कधी कधी कामानिमित्त बाहेर जायचे तर दिसायचे नाही काही दिवसांसाठी. तसं हे आकाशसुद्धा सकाळी कोवळ्या किरणांसोबत माझे लाड करत असेल, दुपारी कडक ऊन देऊन मला रागवत असेल, सायंकाळी तो माझ्यासोबत खेळतोय असं वाटतं आणि रात्री त्या ताऱ्यांना कुशीत घेऊन झोपतो. कधी ढग असतील तर दिसतच नाही दिवसेंदिवस. तारा अगदी भरभरून बोलत होती. आणि हा समुद्र तुला आईसारखा का वाटतो? ओमला सुद्धा आता तिचं बोलणं आवडू लागलेलं. ऐकत राहावं तिचं ते हळवं लॉजिक, ज्याला काही लॉजिकच नाही, पण ऐकून छान वाटावं असं बोलणं होतं तिचं. माझी आई, ती लहान असताना मला मांडीवर घेऊन झोपवायची. मी झोपेपर्यंत मांडी हलवत राहायची. इथेही असंच वाटतं मला. हा समुद्र मला त्याच्या मऊ मांडीवर घेऊन झोपवत आहे असं वाटतं. तारा म्हणाली. खूप छान बोलतेस तू. त्यावर ताराने फक्त हसून प्रतिसाद दिला. किंचित लाजली. ती खाली पाहून लाजायला आणि विश्वजितने तिच्याकडे पाहायला एकच वेळ झाली आणि त्याच्या मनात एक विचार येऊन गेला. जर हिने केस मोकळे सोडले तर हिच्या सौंदर्यात 4 चांद लागतील. तेवढ्यात एक दुसरी क्रूझ शिप त्यांच्या बाजूला येताना दिसली. ती येताच दोन्ही जहाजांचा वेग थोडा मंद झाला होता आणि जहाजांचे हेडलाईट ब्लिंक होऊ लागले. हे काय आहे? लाईट्स का कमी जास्त होत आहेत? ओमने विचारलं. दोन्ही जहाज एकमेकांना अभिवादन करत आहेत. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. इथून पुढे त्यांना वेगवेगळ्या दिशेने जावं लागणार. काळोखात गडप होण्याआधी हेच ते मुखसंभाषण. आता ते एकमेकांना भेटणार नाहीत म्हणून, तारा सांगत होती. ओम तिचं बोलणं ऐकत होता. त्या जहाजांना ती दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीसोबत रिलेट करत आहे, जोडत आहे हे त्याला कळलं. असं का म्हणतेस? पुन्हा कधी ना कधी भेटतीलच की ते 2 जहाज. ओम त्या जहाजांकडे पाहत म्हणाला. काही शाश्वती नाही त्यांच्या भेटण्याची. भेटले तरी काही क्षणांची भेट, पुन्हा विलग होऊन आपापल्या दिशेला जाणं आलंच. ते बोलताना ताराने एक नजर विश्वजितकडे पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. ताराने लगेच ओमकडे बघून एक स्माईल दिली. मला निघायला हवं, उशीर झालाय, ती ओमला म्हणाली. त्याने हसून हो मध्ये मान हलवली. गुड नाईट सर, तारा विश्वजितला बोलली आणि त्याचा कॉफीचा कप घेऊन गेली. विश्वजित तिच्याकडे पाहताना त्याची नजर तिला राहून राहून डोळ्यांसमोर येत होती. तो ऐकत होता ती जे बोलत होती ते सगळं. झोप तर येत नव्हती, पण तिला आता झोपावं लागणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला कॉफी बनवून द्यायची होती. तारा स्पेशल कॉफी. तर हा होता राधा चेरी लिखित विश्वाची प्रेम कथा भाग 3. भेटूया पुढच्या भागात.